वॉटर स्पोर्ट्सला चाललोय. शिरोडकर बनाना राईड झाली आणि स्कुबा डायव्हिंग झाले. आम्ही आता पॅरासिलिंगला चाललोय. आली काय भेटलं बघा अंडो. चाललो आम्ही आता कायाकिंग करायला. मस्त समुद्र. तर परत एकदा आलोय आपण कायाकिंगला खावणे बीच. द गँग इज बॅक. द गँग इज बॅक. त्याचं परत आयवॉच गेलं. हे दिसतंय हे हालतंय. तो बघा हा एक पंचर घेतला. तू करणार तर मी बुक करणार. लवकरच दोघांची हिमालयनची डिलिव्हरी तुम्हाला दिसणार आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. तर जसं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेलो की आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्कुबा डायव्हिंगला चाललोय, म्हणजे इन शॉर्ट वॉटर स्पोर्ट्सला चाललोय. तर फुल इथूनच तयारी चालू केली आहे बघा. इथून डायरेक्ट पाण्यात उडी मारणार आहे. तर इथून ऑलमोस्ट 1 किलोमीटर आहे. तर म्हटलं आम्ही चालायचं चाललोय, बाईक नाही घेत आहे. आणि आता सकाळचे वाजले 10:15 10:30 वाजले. तर आम्ही जातो मस्त की. इथे बाईक पार्क केलेत. बाईक नंतरच घेऊन जाऊ आम्ही. जेव्हा आम्ही फोर्टला जाणार आहे ना तेव्हा घेऊन जातो. आता सध्या जातो आम्ही चालत. तर आलोय मस्त की बीचवर. काल रात्री पण आम्ही इथेच होतो. काय ते 3 वाजेपर्यंत होतो. कारण की कसं माहिती आम्ही बाहेर राहून आलो आणि झोपलेलो. तर मग रात्री एवढी काय झोप लागत नव्हती. म्हटलं बीचवर जाऊन बसू. मस्त बीच आहे. काय एवढी गर्दी नाही. कोणत्या बीचचं नाव काय बोललेलं? हे नाव काय बोललेलं बीचचं? वायरी बीच. काय गर्दी नाही, म्हणजे या साईडला तर गर्दी नाही. आता आम्ही तिथे चाललोय कायाकिंगला. तर तिथे मे बी गर्दी असेल, पण आज सोमवार आहे. बरं झालं कारण की आम्ही काल संडेला करणार होतो. तर तो जो करणार आहे तोच बोलला की आज नका येऊ, आज खूप गर्दी आहे. म्हटलं मग आपण आज जाऊया मंडीला. आज खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. ते पोचलो आता चिंतामणी स्कुबा डायव्हिंगकडे. आणि पहिलं आम्ही ते लोक काय बोलतात की पहिलं स्कुबा डायव्हिंग करून घ्या कारण की जास्त गर्दी नाही. टोटल 5 राईड्स आहे. स्कुबा, पॅराग्लायडिंग, जेटस्की आणि 2 कोणते होते? बनाना राईड आणि अजून एक कोणतं? ड्रॅगन राईड. ती मागे बसतात ती. पण आधी स्कुबा करून घेऊया बोलतोय कारण की आज काय एवढी गर्दी वाटत नाही. चला चप्पल इकडेच काढू. चप्पल नाही, आम्ही चालत आलोय. आम्ही स्कुबा डायव्हिंगला चाललो होतो खरं, पण आम्ही काय खाऊन नाही आलो. कारण की हे कसं वॉटर ॲक्टिव्हिटीजला खाऊन आलेलो बरं असतं. कारण की मग नंतर जास्ती भूक लागण्याची शक्यता आहे. पण ठीक आहे, स्कुबा डायव्हिंग नंतर ते परत इथे आणणार आहे. तर मग थोडंफार खाऊन मग आम्ही जे पण पुढचं आहे ना ते चालू करू. खायला काय गरम लागतंय. अरे आबा काय गरम होतंय. चटके बसतात, चटके पाहायला येत आहे ना. म्हणून आमची आली बोट इथे. आता चाललो आम्ही. ही बोट नाही आहे आमची, ही बोट आहे ही वाली. चला आता. कसंच तुला काय सगळीकडे बोट का चेंज करायची? पण अजून चेंज होणार रे बोट. काय बोलतो? आता ही बोट आहे का चेंज करायची? हा, आता आम्ही या बोटवरनं इथे चाललो. चला बोट चेंज. बोट चेंज. आता जरा बरं वाटते. ती एवढीशी होती, एवढीशी बोट होती. किती करतोय तू? पण करतोय ना? गमरे तर नाही करत आहे तू? तर फर्स्ट टाइम आहे ना? मी सेकंड टाइम करतोय. खूप आधी केलेलं, म्हणजे झाले असतील त्याला 4-5 वर्ष झाले असतील. तेव्हा मम्मी आपण सोबत आलेलो तेव्हा. सेकंड टाइम माझ्या मनात स्कुबा डायव्हिंग म्हणजे तो ZNMD मधला तो असा आपण ऋतिक रोशन सारखा आतमध्ये जाणार आणि असं त्याच्यानंतर आम्ही जो किल्ल्याला येणार आहे ना तो हाच आहे. 30 फूट आहे. 30. तुमचं चांगला एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला.
काय माहिती गेल्या वेळी किती फूट खाली गेलेलो मला पण नाही आठवत. केलंय अगोदर कमरे उभा नाही केलंय आधी तू हॅपीटाईट काय हॅबिटॅट केलं म्हणजे त्याला हॅबिटॅट बीप त्याला नाही जमत बोलायचं हे नाव शुद्ध भाषा नाही शुद्ध भाषाच नाही आहे अववेला नाही भाषेची ही बघावं तेव्हा आपले कुठले ते शब्द रे अपशब्द विषय बदलतो मेलचं तुला नाही मेल 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 माणसांचं नाही ते बाईक मुलींसाठी सर्च करतोय पण पोचलो आम्ही आता इथे. तर इथे तो बोलतोय की 30 फूट खाली आहे. 30 फूट म्हणजे पूर्ण खाली जाणार. अरे हे 30 फूट म्हणजे पूर्ण खाली जाणार. चाललो आम्ही तिथे चाललो हळूहळू तिथे चाललो. आणि स्कुबा डायव्हिंगचं विचारलं तर 20-25 फूट खाली घेऊन जातात. लास्ट टाइम मी केलेलं तर किती खाली घेऊन गेलेले मला काय आता आठवत नाही. पण भाई मजा येईल. प्रत्येक एक्सपिरियन्स वेगळा एक्सपिरियन्स देतो. आता हा वाला एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स देईल ते बघूया. कोरल आहे. कोरल म्हणजे काय वर्षाला फक्त 1 सेंटीमीटर वाढतो. जिवंत पकडला तर सेम दगडावर वाढतो. दोन्ही हाताने पकडायचं कंपल्सरी 1 मिनिट. 1 मिनिटाची ती तुमची व्हिडिओ होते. नाक पूर्णपणे आणि डोळे आपलं पूर्णपणे बंद. आपल्याला फक्त डायव्हिंगला तोंडाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. नाकाचा वापर आपल्याला करायचा नाही. तोंडाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा. नाकाने श्वास घेतला येणार नाही. काय काय जण काय करतात पाण्यात जातात आणि घाबरून नाकाने श्वास घेतात आणि घाबरून वरती येतात. घाबरून वरती आलात परत उतरलं जात नाही. प्रत्येकाकडे एकच चान्स आहे. एकदा पाण्यात उतरला तुमचं डायव्हिंग आहे ते कम्प्लीट करूनच यायचं. वरती आलात परत तुमचा चान्स दुसऱ्याला दिला जात नाही. आतमध्ये पाणी हवं असेल ताण लागली पोहून तर असं पाणी आत प्रॉब्लेम थम्सअप म्हणजे सगळं ओके. पाणी हवं असेल मच्छी जास्ती मच्छी तिथेच भेटेल तुला यायची लगेच अशी आली दिसली की लगेच खायची. खाणं टाकतात माशांसाठी खाणं आहे ते. माशांचं जे खाणं बघितलं ना ते घेऊन जातात खाली आणि थोडं थोडं देत राहतात. म्हणजे कसं मासे जवळ येतात ना तर ते बघायला पण भेटतील आणि व्हिडिओमध्ये पण मस्त दिसतील. मासे त्याच्यामुळेच तो निमो सापडलेला. त्याच्यामुळेच तो निमो सापडलेला. मला जेवायला हवाय पुढे गेला. त्याच्या फ्रेंडला एवढा हे झाला दुःख झालं आणि ती पप्पा होते ते निमोची. हे ब्ल्यू कलरची फ्रेंड होती ना तिथे डोरी फ्रेंड हिंदी मध्ये काहीतरीच मस्त वाटतं. मी आधी पण हे केलेलं आहे पण थोडं असंच जरा प्रॅक्टिस करत होतो. कारण की आपल्याला कसं सवय असते ना की नाकाने श्वास घ्यायची तर ते एकदम पाण्याखाली तुम्ही अचानक ते नाक बंद होतं ना तोंडाने श्वास घ्यायला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम नाही. एकदा ती सवय झाली की मग तुम्हाला काय नाही वाटणार. ते फर्स्ट टाइम पण मला की तेव्हा होतं तर चांगलं होतं. त्याने पूर्ण भीती घालून टाकलेली पण तेव्हा मजा आली. म्हणून मी असं नाक बंद करून तोंडाने श्वास घेतोय म्हणजे ती जरा सवय व्हायला. पण मजा येते मस्त मजा येते. परत पहिला गडी गेलाय आमचा आदित्य एके बदक. आदित्य जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हा नष्ट लवकर नाक बघा कसा दिसतोय. पेंग्विन त्याने केलेलं आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही ना. 3-4 वेळा केलंय. शिरोडकर खाली कोरलला पकडायचं. आता आमचं स्कुबा झालंय. तर नेक्स्ट बघू काय ते मे बी पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग आहे. बघू आता तिथे चालू याचं काहीतरीच असतं. काय चक्के बसतात गर्दी वाढली असं नाही वाटत.
तर आता हे बघा जेटस्कीला चाललो आम्ही. गर्दी तर खूप आहे पण लगेच जाऊ. मोबाईल आम्ही बॅग वर ठेवतोय. तर आमचं आता बनाना राईड झाली, ती अजून कोणती तरी एक राईड होती ती, आणि स्कुबा डायव्हिंग झाले. आम्ही आता पॅरासिलिंगला चाललोय मस्त आणि बनाना राईड आणि कोणती तरी डबल पैसे देऊन आम्ही गेलो. काय मजा आली. सेकंड टाइम पण भारी घेऊन गेले. हात सोडले उलट बसले. कॉर्नरिंग साईडने गेली. हा जेटस्की पण झाली आमची. आता आम्ही आमचा विचार परत की आलो की परत एकदा दोन झलक सबसे त्यांची बोट बिघडली म्हणून आम्हाला ते काय झालं, त्यांची बोट बिघडली ना ते बोलले परत आम्ही संध्याकाळपर्यंत इकडेच होतो. बरोबर बोलला. मला मी उलट करणार आहे, डोक्यावर उभे राहणार. वेगळं करायचं, आगं वेगळं. काहीतरी वेगळं घेऊन जायचे मेमरीज की आम्ही सगळे नॉर्मल करतात, आम्ही उलटं बसून केलं. पहिलं आम्ही सरळ बसलेलो, दुसऱ्यांदा आम्ही उलट्या बसलो, आता पालतं, आता डोक्यावर बसतात. आणि ते लोक बोललेले की उलटे नको बसू, तरी पण मध्ये जाऊन आम्ही डायरेक्ट पाय वरती गेलो. तो हाय काय बोलतात हे का किडा ऍडव्हेंचरचा माउंटन ड्यू तर की हे आता थोड्या थांबलं. अजून जर कोण आले तर मग आम्ही पॅरासिलिंगला जाऊ. हा काय भारी वाटते बघा. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. माझी व्हिडिओ कोणीतरी काढा. आली मजा आली एक नंबर. आता आदित्य गेलाय. आडवा उभा रे, एका तुम्ही बोलतोय घेणार मी. येऊ जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जाणार मजा आली. आता आमचे जे पण वॉटर ऍक्टिव्हिटी होते ते सगळे झालेत. आणि मेन म्हणजे आम्ही सगळे नाश्ता नाही केलेला, तर भूक लागली खूप. इथे आता चायनीज भेळ मागवली. तर आता प्लॅन आहे की कायाकिंगला जायचं आहे वेंगुर्ल्याला. तर बघूया आता इथून जेवून मग घरी जाऊन आम्ही फ्रेश अप होऊ आणि मग निघू. मजा आली रे. पण काय कसा एक्सपिरियन्स होता श्रेयस? एक नंबर पैसा गमरे सगळंच खूप आहे, काहीच सुटले नाही. क्लास. आदित्य एक्सपिरियन्स एकदम मस्त. आला पैसा आला. आमचं आता मस्त झालंय सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून. आम्ही आता चाललोय परत हॉटेलवर. आणि आता ठरवलं आहे की आम्ही चाललो आहे खवणे बीचला, जे की वेंगुर्ला आहे. तुम्ही आधीचा जे कोकण सिरीजचं बघितलं असेल त्याच्यात आम्ही कायाकिंग करायला गेलो. तर आम्ही आता तिथेच चाललो आहे. तर बघू आता जेवण वगैरे जेवायची तर इच्छा नाही, आम्ही आता खाल्लं आहे. तर इथून आता जवळ चिवला बीच पण आहे. चिवली बीच आणि काय चिवला बीचला पण कायाकिंग चालू झालं आहे. पण मी कसं खवणेला जाऊन आलो आणि मला तिथूनचा एक्सपिरियन्स माहिती आहे, तर म्हणून म्हटलं की खवणेलाच जाऊया. इथून काय ते 34 किलोमीटर आहे. पण ठीक आहे, जेवून मग फ्रेश होऊ आणि मग निघू बाईक घेऊन. आणि संध्याकाळचं तर बघू काय प्लॅन आहे, कारण की आम्हाला फोर्टवर पण जायचं होतं. तिथे जायचं होतं. तर जर तिथून आम्ही कायाकिंग करून लवकर आलो तर मग फोर्टवर जाऊ, नाही तर परत बीचवर येऊन मस्त चिल करू. ऊन खूप आहे म्हणून मागे अशी बॅग घेऊन ठेवली. चटके लागतात, खूप चटके लागतात. सनस्क्रीन लावलेली ती. आता सगळी आम्ही जी पण ॲक्टिव्हिटी केली ती सगळी सनस्क्रीन निघून गेली त्यात. दुपारचं ना काय शांत वाटते, बरं वाटतं. गरमी खूप. बघा काय भेटलं बघा, अंडो. आता कसला अंडा असेल? ऑमलेट करून खाऊन बघूया, मग आपल्याला कळेल. हे तू करू शकतो. कुठला आहे का? माशाचा अंडा नाही. माशाचा अंडा एवढा मोठा थोडी आहे. क्लासिक. टाटा हात दे. चला चाललो आम्ही आता कायाकिंग करायला खवणे बीच, जे की तुम्ही माझा ब्लॉग्समध्ये बघितलेलं असाल. जे आम्ही वेंगुर्ल्याला गेलेलो तिथेच चालले परत. कारण की तसं तुम्हाला बोललो इथे बाजूला पण एक बीच आहे, तर तिथे पण होतं
पण म्हटलं मी जेव्हा तिथे गेलेलो तर तिथूनचा एक्सपिरियन्स चांगला होता, तर म्हटलं तिथेच जाऊया. टाटा. आज आम्ही टोटल 4 ॲक्टिव्हिटीज ठरवलेले. वॉटर स्पोर्ट्स होतं ते, त्यानंतर आम्ही फोर्टला जाणार होतो, त्यानंतर आपला कायाकिंग करायला, आणि मग रॉक गार्डन. तर रॉक गार्डन तर आज पॉसिबल नाही, कारण की खावणे बीचवरून आम्ही कायाकिंग करून येणारच लेट, कारण की सगळ्यांना करायचं होतं. मी जेव्हा मागच्या ब्लॉगमध्ये टाकलं ना, तर सगळे बोलत होते की काय पण केलं तरी खावणे बीचला जायचंच आहे, त्यांना कायाकिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. म्हटलं घ्यायचं तर मग चला मग सगळ्यांनी. तो मग प्लॅन बनवला. फोर्ट आम्ही सकाळी उद्या जाऊ फोर्टसाठी, आणि मे बी उद्या आम्ही दुपारपर्यंत निघू मुंबईला जाण्यासाठी. पण डायरेक्ट मुंबईला नाही जाणार, मे बी आम्ही देवबागला थांबणार आहे. आता ते काय होणार ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच कळेल. कोकणात बाईक घेऊन फिरायला भेटलं ते पण आपली, आता अजून काय पाहिजे. हो हो हो, काय रोड आहे समोरचा आहे बघा ना, वा. पण आम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट. पावसात मजा आली, ते जेव्हा पावसात चालवेल ना बाईक तेव्हा अजून मजा आली. जे पण आहे ते ब्राऊन ब्राऊन दिसतं ना, हे सगळं हिरवगाळ असतं, हिरवगाळ. मग आता पावसात चालवणार ती गोप्रोला पण जरा वॉटरप्रूफ करायला लागेल. तर वॉटरप्रूफ तर ऑलमोस्ट केलंच आहे, गेल्या वर्षीच केलेलं, पण पावसात आम्ही जास्ती राईड केलीच नाही, तर मग ते वॉटरप्रूफ मे बी यावर्षी यूज होईल. काय केलं माहिती आहे मी, ते वॉटरप्रूफचं ना एक केस आहे ना, त्याला होल पडला आहे जिथून USB जाऊ शकते आपली ही माईक ॲडॅप्टरची. कारण की मी तो मीडिया मोड घेतला नाही. मीडिया मोड कसं फक्त तुम्ही माईक जॅक लावायचा त्याला तर ते काम होऊन जातं, पण मीडिया मोड नसेल तर तुम्हाला माईक ॲडॅप्टर घ्यायला लागतो. तर तेवढं मी भाग तो वॉटरप्रूफचा केसला कापला आहे मी, गरम करून करून खूप टाईम गेला पण त्याच्यात. आणि मग जेव्हा मी ती USB हे जी माईक ॲडॅप्टरची पिन लावेल ना, तर तेव्हा मी त्याला हे करेल, ब्ल्यू टॅग येतो त्याचं, ब्ल्यू टॅग तर सगळ्यांना माहिती आहे, तर त्याला ब्ल्यू टॅग मारेल आणि एक सेफर साईडसाठी एक पन्नी मारेल. एवढं सगळं करायचं आहे पावसाळ्यामध्ये. आणि मग चार्जिंग करायचं असेल तर परत ते सगळं ब्ल्यू टॅग काढून परत चार्जिंग करा आणि परत यूज करा. काय इथे किती चालवायला मजा येते यार. म्हणजे मी जे बोलतो ना, मी फक्त स्वतःच फील करू शकतो, आणि जे कोकणातून आहेत ना ते फील करू शकतात की असं रोडवर चालवायला जी पण आपली बाईक, काय बरं वाटतं यार. मस्त की गावागावातून चालवायचं, मस्त छोटे रोड असतात, नागमोडी रोड असतात. वा, हे बघ ना, लाईनअप बघा, मस्त लाईनअप आहे. प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करून चालवतात बाईक. इथे पण डेव्हलपमेंट्स खूप होत आहेत. मी आता पण बघितलं मागच्या रोडवर पण गोप्रो बंद होता, बिल्डिंग्स वगैरे खूप होतात. मे बी एकतर हॉटेल्स होत असतील, नाही तर काहीतरी असेल. हे एक गोष्ट नोटीस सगळेच जण करत असतील की जेव्हा गिअर्स घालतो ना आपण, तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो की लीन करू शकतो. पण जेव्हा आता गिअर्स नसेल ना, तर तेव्हा आरामात लीन करतात, सगळेच आरामात लीन करतात, कारण की तो एक कॉन्फिडन्स कमी होतो ना की गिअर्स नसतात आपल्याकडे. म्हणून मस्त समुद्र, हाय हाय हाय, वा वा रे वा. कोकण इज इक्वल टू स्वर्ग. मस्त. नाही, कधी कधी असं होतं की एवढं चांगलं रोड असतं, एवढं सगळं म्हणजे झाडी असतात, रोड असतात मस्त, तर माझ्या तोंडातून शब्दात निघत नाहीत. नुसतं मी ना एकदम फील करतो हे रोड. इथे कोकणात जी बाईक चालवतो ना, एकदम फील करतो. मग कधी कधी मला सुचतच नाही की काय बोलू आणि तुमच्याशी काय शेअर करू. एकदम मी हरवूनच जातो या जागेमध्ये. जेव्हा मी असा रोडवर चालवतो ना, म्हणजे माहीत नाही, एक वेगळा एक आपोआप ना शांतपणा येतो. त्यामुळे ओ ओ ओ ओ, व्हॉट अ स्ट्रेच. या बॉय, अबे हेल्मेटचं काय. एक तर श्रेयसने हाफ फेस हेल्मेट आणलंय, घातलंय ना, त्याचं हेल्मेट डायरेक्ट उलटं होत आहे. वा, विमानतळ होतं इथे, विमानतळ जे लिहिलेलं विमानतळाचं आहे. खवणे बीच अजून 15 किलोमीटर. हाय हाय हाय. माझ्या तोंडून जेव्हा पण मी कोकणात बाईक चालवेल तुम्ही हेच ऐकाल की वा वा वा. अजून काय बोलू मी कोकणाबद्दल, अजून काय बोलू. स्वर्ग झाला, वा वा केला, हाय हाय केलं. म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे ना. आता तुम्हाला वाटत असेल कोकणाचं एवढं कौतुक करतो, जर कोणी आलं नसेल ना तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा आणि नंतर मग मला पाहिजे स्पेशली तुम्ही मेसेज करा इंस्टाग्रामवर की दादा बरोबर बोलवता. जे कोकणात आहे ना तेच फक्त हे रिलेट करू शकतात, बस बाकी कोण नाही. हे बघा कौलाची झाडं मस्त आहे, की घर आहे, हिरवगाळ आहे. तर आता एवढं चांगलं दिसत असेल तर मग पावसात तर मग बाई पावसात तर वेडच होऊन जाल तुम्ही, खरं सांगतो. काय विंडब्लास्ट येते, गाडी पूर्ण अशी जाते. आता वजन पण नाही ना गाडीवर.
अशी चालली, केवढं कंट्रोल करायला लागतंय. तर परत एकदा आलोय आपण कायाकिंगला, खवणे बीच, जे की खवणे कायाचे. मला तर वाटतं हा सगळ्यात बेस्ट टाइम आहे. जसं की सनसेट झालाय, थोडी गर्दी तर वाटते मला जास्ती, पण ठीक आहे. माझं ओ यस. रोहन, सामान ठेवायला जागा तिथेच ठेव ना. हां ठीक. आम्ही लास्ट टाइम आलो तर काय एवढी गर्दी नव्हती. आज सोमवार आहे तरी पण केल्यामुळे त्यामुळे फेमस झालं. हा ना, मला पण तेच वाटतंय. हो. अरे अभिषेक शिरोडकर आलेला ब्लॉग, त्याचाच ब्लॉग बघून मी आता इथे आलोय आणि मस्तच मज्जा घेते. चला आता आपण मजा घेऊया. मी तर बोलतो ना त्या साईडला जा. मँग्रोव्ज पाहिजेत ना तुला? मँग्रोव्ज आतमध्ये जायला लागेल. आता ना आमचं काय झालं की टोटल 5 जण आहेत. तर टोटल 5 आहे तर मी आणि श्रेयस तर एकत्र बसतोय. ह्याला ना एकटा बसायचं. चप्पल पण काढायला लागतील ना? हा, चालेल ना. चप्पल काढून ठेवूया तिथे. मग तिथे हेल्मेट ठेवलेलं तिथेच काढून ठेवूया ना. हे बघ, नायकी तुटलेली जॅकेट घातलेली आहेत. आता फक्त आतमध्ये जाण्याची तयारी. कधी जायचं ते बघू. गर्दी खूप आहे बघा, तुम्ही बघू शकता. पूर्ण गर्दी, पूर्ण फुल जाम पॅक. आज मंडे तरी पण एवढं गर्दी आहे. मी एकटा झालं. आदित्य आणि मी जातोय लकीली. आता कोण? मी आणि श्रेयस जाणार आहे, आधीच सांगतोय. सिंगल झालं. सिंगल राहशील ना बाबा, जास्ती सिंगल करू नको. हे होते, आम्ही ही चूज केली आहे, त्यांची ती आहे. आणि हा सिंगल बोट मध्ये चाललं. ऑलवेज सिंगल नको बोलू. अबो हे काय बोलतो, ऑलवेज सिंगल स्टे सिंगल. थांब जरा, अजून मोठा असेल तेव्हा कळेल तुला. चला रेडी होतोय, मग आपण पण जाऊ. मस्त सनसेट झालं तिथे, ते बघू शकता तुम्ही. बघू अबो सनसेट. बघितला कसा वाटला? काय आदित्य कोणते बोलत, मी एकटा जाणार आहे. कोणतरी आदित्यच आहे आपल्याला. एकच वादा आदित्य दादा. हाय बोला कॅमेराला. हे हाय बोला. हाय, जय महाराष्ट्र. तो बदक पाण्यात आला, घरी आला का रे? हॅलो, स्टे सिंगल गाईज. लगेच ब्लॉग चेंज कर, लगेच दुसऱ्याकडे ह्याच्याकडे दिलाच नाही, तुझ्याकडे कॅमेरात नाही आणणार आता. माझा कसं वाटतं? टायटॅनिक. हो तू केलंय ना रे आधी? येस. आले. द गँग इज बॅक. बदक बघ. ए आदित्य, घरी येऊन कसं वाटलं? एकदम मस्त. माझ्या घरात अरे आम्ही ढोकलो. सगळे इथेच आलेत, आम्हाला परत उलट फिरायचं. हे जायचं पुढे. चला सगळे अडकलेत. चला आम्ही आता आलोय मॅनग्रुव्ज मध्ये. तिथून झाला, तिथे काय एवढं बघण्यासारखं नव्हतं. परत आलो. आता फक्त एक राहिलं की हिमांशू गायब झालाय. तो कारण की एकाच कायकिंग मध्ये, त्यासोबत कोण नाही. आमच्या गप्पी मासा गायब झाले आमच्या. आम्ही तर इथेच आहोत. तो आता माहित नाही कुठे. त्याला बघण्यासाठी जायला लागेल आता वाटते. परत चालवा लागेल. हा रे, हे तुझा लॉस सांगू का? लॉस काय लॉस झाला तुझा सांगू? आमच्या आदित्यचा कडा गेला चांदीचा पाण्यात. टपाक. एक मछली गई पाणी में टपाक. छपाक. कसं वाटते मग? थोडं दुखतंय, पण आता काय थोडं दुखतंय. काय दुखते? अजय देवगण बोलत. अजय देवगण 2 असं पाय ठेवून. अजय देवगण आपण नवीन स्क्रिप्ट देऊया. बाईक वरनं झालंय, कार वरनं झालंय. उभा राहिलास की मी ती गाडी तिकडे घेऊन सगळ्यांना घेऊन स्प्लिट गोलमाल 5 ची स्क्रिप्ट टायटल सॉन्ग. काय घेऊन येते बाई? आपण खाली असं जायचं. अरे हे 2 प्रकार आहेत. हे एक साडी कचा तुमच्या खाली आलो तर डायरेक्ट गेलो मग आम्ही. हे बघा एक. हा सारखा फोटो ना युट्यूब वर आता तुम्ही. हे बघा बेस्ट कायकिंग झालं आमचं. कायकिंग मस्त आहे की आता चिल करतोय. आणि आला आमचा सिंगल. कसं वाटलं सिंगल राहून? मस्त वाटलं. मस्त ना, मजा आली. हॅलो, कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. आदित्य? एक नंबर भाई. मस्त. सकाळच्या ऍक्टिव्हिटीजने ऍक्टिव्ह केलं असं, आणि आताची ऍक्टिव्हिटीने डिफ्यूज मस्त आहे की आता आमरस खाऊया तिथे. आम्ही त्याने काकी तिथे तिला विचारलं की आमरस आहे का? ती बोलली आहे. तर चला फायनली मालवणला येऊन आमरस, मालवणला तर नाही बेंगुरला येऊन तरी आमरस भेटतोय.
पडली. चला आता जाऊया, सगळे निघालेत, आपण पण निघूया. तर फायनली आमचं कायाकिंग झालेलं आहे. तर आता इथेच काकी आहेत, ह्यांच्याकडे आमरस खातो आम्ही. मालवणला येऊन नाही भेटला, पण आपल्याला वेंगुर्ला येऊन हे बघा मस्त आमरस भेटणार आहे. येस. आणि हा फक्त एक पाणीपुरी खातोय, आमरस पण खाणार आणि नंतर आमरस पण खाणार आहे, कॉकटेल करणार आहे पूर्ण. तिखट लागल्यानंतर तू पण शेपूट खातो? आम्ही डायरेक्ट आमरस डायरेक्ट. माझ्या मुंबईला चांगली भेट इथे पण चांगली. ही कोकणाची, कोकणाच्या पाण्यातली स्पेशालिटी काय? आमरस. जिथे स्पेशालिटी तिकडे खायचं. चीयर्स. पहिला आमरस इन कोकण. हा कसं आहे? अजून एक करा. हा मस्तच. दुसऱ्या ग्लास घ्यायला काहीच विचार करावा लागणार नाही एवढा. एक अजून द्या प्लीज. आता आता मी टेस्ट करतो. तर आता हा आमरस एवढा चांगला होता. हा दुसरा ग्लास आहे. श्रेयस अजून एक मी पण अजून एक घेणार आहे. ह्यांचा अजून शेवपुरी बाकी आहे. पाणीपुरी मी सांगेन आम्ही किती ग्लास खाऊ शकतो. आणि तू? आता शेवपुरी तुझा? सॅटिस्फाईड. पाणीपुरी नंतर पुन्हा बापरे, हे तर फुल कोल. त्या शेवपुरीमध्ये आमरस टाक ना. हा पुरी मध्ये आमरस पुरी तशीच होईल. बरोबर बोलला. अजून एक ग्लास घ्या. लागेल भाई. अजून एक ग्लास. हा बघा, हे जा अजून एक आला. चर्च. परत बोलू नको अजून एक काय. माझ्याकडे बघूच नको, माझ्याकडून होकारच भेटणार तुला. ठीक आहे, हा संपवतो आणि मग अजून एक पिऊ. आता आम्ही ऑलमोस्ट निघत होतो, सगळं झालेलं. आता आदित्याचं परत आयवॉच गेलं आहे. आधी चांदीचं कडं होतं ते पाण्यात पडलं. आता आयवॉच माहीत नाही. तो बोलतोय की खिशात ठेवलं आहे, पण खिशातून चावी काढताना कुठे पडलं आहे. आता आम्ही शोधतोय, पण तो बोलतो बोटवर जर काढून ठेवलं असेल तर हे लोकांनी पुसताना सगळं भेटेल ह्या लोकांना. तर जर बोटला खाली आपण जेव्हा जात होतो ना तेव्हा त्याने खिशात ठेवलं, आणि आता खिशात चेक करायला गेला चावी काढताना तर तेव्हा खिशात नव्हतं. बोटिंगचं वेळी पडलंय की काय आता ते पण नव्हतं, पण त्याने त्यांच्याकडे नंबर देऊन ठेवलाय. इन केस जर कोणाला भेटलं तर ते त्यांच्याकडे ठेवतील आणि ते कॉल करतील. पण प्रॉब्लेम कसं आहे, आपण आज आणि उद्याच आहे. उद्या दुपारी आम्ही निघतोय. काय असेल तर पोट बीट करू. पण ते तर आहे. बघू आता, आम्ही शोधून बघतो. जर भेटलं तर पुढे चांगलंच आहे. निघालो आम्ही आता. म्हणजे वॉच हरवलेलं ते तर सगळं सापडलं नाही आहे. आम्ही रिटर्न येत होतो ना, तोपर्यंत त्याच्या खिशात होतं ते त्याने चेक केलेलं आहे. तर मे बी जे उतरताना ते पडलं असेल. तर आता रोहनला पण सांगितलं आहे. रोहन बोलला त्यांच्याकडे ड्रायव्हर आहेत, तर ते उद्या सकाळी चेक करतील. म्हणजे मग जर असेल तर ते आपल्याला सापडेल. तर आम्ही प्लॅन काय करतो की एकदम सकाळी म्हणजे 6:45 वाजता इथे चालू होतं, तर आम्ही 6:45च्या आसपास इथे येऊन थांबतो. म्हणजे मग ते लोक चेक करत असतील ना, जर भेटलं तर चांगलंच आहे. म्हणजे भेटायलाच पाहिजे. किती 30-36 हजारचं ते वॉच आहे, आय वॉच. पण त्याने पण का काढून ठेवलं काय कळलं नाही मला. भेटू दे यार, फक्त उगाच प्रॉब्लेम नको ना. वेदर तर थंड हे कन्फर्म आहे, मस्त थंड वाटते. आणखी आता मी कसं हाफ टी शर्टवरच आहे, जॅकेट विकेट काय नाही घातले, म्हणून थंड वाटतं यार. अजून पण ते डोक्यात चाललंय बिचाराचं, वॉच हरवलं, आय वॉच. भेटू दे बाबा रोहनला. रोहन उद्या बोलला की मी शोधतो सकाळीच. भेटू दे प्लीज देवा. आणि आता त्याचं तोंड बघितलं तो एवढा दुःखी झालाय, ते होणारच. म्हणजे एवढं महागातलं वॉच हरवल्यानंतर एक तर त्याच्यात कडा पण गेला आणि वॉच पण गेलं. तर आता आम्ही हवा भरायला थांबवलेली. माझी पण मला वाटत ना चालवताना जरा हवा कमी वाटत होती, म्हणून हवा चेक केली. झालं ना. दिवस एकदम डिसअपॉइंटिंग होता. म्हणजे पर्सनली आमचं जे लॉस झालंय ना वस्तूंचा, माझा रेबॅनचा गॉगल हरवलेला आहे. माझा मित्र आदित्य त्याचा आयवॉच हरवलेला आहे. आयवॉच आणि चांदीचा कडा पण हरवला. माझ्या गाडीचा पाठचा टायर जो आहे तो हलतोय. व्हील आलाय. हे दिसतंय, हे बघा, हे हालतंय. तो प्रॉब्लेम झालाय. दिवस एकदम मस्त होता. एन्जॉय मध्ये वॉटर स्पोर्ट्स मध्ये एकदम मजा आली. बट असं आमच्या वस्तूंना जे बोलतात ना, जीव की प्राण आहे, ते थोडं डेंट बसलं त्याच्यावर. आता मी काय करतो की मी मागच्या टायरचं पंक्चर चेक करतो, कारण की ट्यूबलेस आहे ना. फक्त ते साबणाचं पाणी मारून बघूया. आणखी नेहमी तोच प्रॉब्लेम होतो. जेव्हा मी 29 ठेवतो तर ती एक आठवडा पण नाही होत, त्या 15-16 अशी होते. आणि आता चालवताना पण मी चेक केलं तर 16 झाली.
तर मी चेक करतो, कारण की आपल्याला परत मुंबईला जायचं आहे, तर मग प्रॉब्लेम नको. तर सगळ्यांचंच आता चेक करतात. आपण मागचा टायर चेक करूया, कारण की थोडे थोडे ना कट्स आहेत. मी तुम्हाला आधीचा ब्लॉगमध्ये दाखवलं की नाही माहीत नाही, पण थोडे थोडे ना त्याला कट्स आहेत. तर मे बी त्याच्यामधून लीक होत असेल, तर एकदा आपण कन्फर्म करूया. एवढं आपल्याला लांब जायचं, 400-450 किलोमीटर चालवायचं, तर रिस्क नको घेऊया. चेक करू. आता सगळेच चेक करतात, थांबतात. आता बघूया, चेकिंग चालू आहे, बघूया एकदा. जर नसालाच पाहिजे, उगाचं प्रॉब्लेम नाही. आणखी थोडे ना ते स्टोन कट्स आहे. स्टोन कट्स ते आपण चालवताना एवढी मी रगडवतो ती गाडी, तर ते होतात. पण बघूया एकदा चेक करून. हा बघा, हा एक पंक्चर भेटलाय, मला वाटलंच होतं. ठीक आहे, अजून बघूया. एकच कट भेटलाय, तो आता करून टाकला. बरं झालं चेक केलं. हां बरं झालं चेक केलं. हवा येते जोरात. अशा वेळी प्रिकॉशन्स घेणंच परवडतं. हा तेच, काहीतरी पुढे जाऊन होण्यापेक्षा. आणि रोड पण असे आहेत की एकदा काय झालं तर काहीच नाही सापडणार. आणि खूप चांगलं आहे देवाच्या कृपेने की आम्ही 2 वेळा नाईट राईड केले. दोन्ही नाईट राईड केले 2-2 वाजेपर्यंत. तेव्हा काय नाही झालं. आणि बरोबर आता इथे पेट्रोल पंप भेटलं. ॲक्च्युली बुलेटचं काम होतं. बुलेटचं ना हवा भरली आम्ही, पण तो वॉबल करत होता. आणि प्रॉपर बरोबर इथे आम्हाला भेटलं पेट्रोल पंप. आणि आता हे करतात. बरं झालं, चला एकदाच होऊन जाईल. चला बाबा, पंक्चर लागला. आता हवा चेक होते फायनल. चला झालं सगळ्यांचं काम. आता आपण जाऊ. माझा पंक्चर पण झाला. फक्त आता एक प्रॉब्लेम आहे की व्हील अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. आता सगळ्याच गाडी चालवतो जरा आरामात, आपला काय काही नाही आहे. ठीक आहे, आता जाऊ. खुशखबर पण दे. खुशखबर, हा खुशखबर आहे की हिमालयन साठी गमरे विकला गेला फिक्स आहे बाबा. बघ ब्लॉग बाय डान्स झाला. तू करणार तर मी बुक करणार. हे बघ, अशीच मी घेतली. माझा एक मित्र बोललेला मी हिमालयन घेऊ शकतो बोलला. आणि त्यानंतर त्याला बोललो मी की तू करतोयस तर मी लगेच करतोय. समर म्हणून नाव आहे, त्याला मी ब्लॉग पाठवतो. हा, कोण नाव काय? समर. हा, हे बघ. हा बघा, बघ. मी आधी कन्व्हिन्स होतो 390 ॲडव्हेंचर साठी, पण जेव्हापासून मी ही चालवली आहे ना त्यापासून मला ह्याच्यावर मन आलंय. पण आता जर तू घेणार एक सिद्धांतावर काम करायचं, मन नाही मारायचं. सिद्धांत मन नाही मारायचं. मन मारत नाही मी. घेऊ. चला, लवकरच दोघांची हिमालयनची डिलिव्हरी तुम्हाला दिसणार आहे. कितीही जरा तरी माझ्या पीआर प्रेशर येत नाही. ठीक आहे, चलो. काय स्टे क्लासिक दॅट्स इट. एक काम कर, ही मला विक. हे जा, चालू गाडी चालू सर. एक्सचेंज. हे गाडी चालू. एक्सचेंज नाही, सॉरी मी नसतो. चला चले निघूया. लेट्स गो. हे बोलतो ते कडक वाले काजू सगळ्यात बेस्ट माहिती का? बेस्ट आमरस दिसला. आताच खाल्ला आम्ही आमरस. 3 ग्लास पिले. परत आमरस नाही, घरी गेला हे वरती म्हणजे पाटीवर पण ये. पाटीवर, तोंडावर आणि पाटीवर. बाकी ठीक आहे, बघतो आता काहीतरी जेवायला मागवतो. खूप भूक लागली आहे. झोप पण आहे रे. नो चिकन, ओनली व्हेज, प्युअर व्हेज. पॉम्फ्रेट खा. सुरमई चिकन खा. बघू आम्ही पनीर काहीतरी मागू. चायनीज नाही खायचं. काल चायनीज खाल्लं ते फोडणीचा भात. अरे काय टेस्ट पण लागत नव्हतं ना, मीठ ना काय. तर आमचा आता काय प्लॅन चालला. प्लॅन नाही ऍक्च्युली, सर्वेस पण या ट्रिपला येणार होता, तर सर्वेस नाही आलाय. तर आता आदित्यचा प्लॅन काय रे? बोल लवकर बोल. याच्याकडून एक बिल बोललेलं त्याला अगोदर. तो पण रेडी झालेला. एक दिवसाचं बिल जे काय बिल होईल तो हा भरणार आहे. दाखवू नको, व्हिडिओ चालू आहे माझ्याकडे. नमस्कार शेठ, कुठे आहे? घरी चाललायस. कशासाठी कॉल केलेला की तुला तो QR पाठवतो. पैसे नाहीत कोणाकडे. बघा
नेट बी नाही चालतंय व्हिडिओ करायला गुगल पे ला रिक्वेस्ट टाकतो ना डायरेक्ट. रिक्वेस्ट टाकतो तुला सर्व चालतो आपण. तुला फक्त ओके करायचं. भाई आमचं उद्याचा नाश्त्याचे पण बिल द्या. ते 20 पापलेट बोलले ते पॅक करा. 20 आमरस होते ना ते पण पार्सल करा भाई. प्रत्येकाच्या घरी 2-2. तुला पाहिजे 2 आम्ही 5 जण ना 2-2 पार्सल आमरस आम्ही 10 पार्सल घेतले. बिल भरायला लावू. पापलेट घेऊन 20 आणि पापलेटचं लोणचं करू. घरी घेऊन जाऊ. मी पिणार आता घरी जाऊन. पापलेटचं लोणचं बोलतो. पनीर टिक्का मसाला आलाय व्हेज आणि ह्यांचं नॉनव्हेज. ठीक आहे आता नॉनव्हेज सोबत बसायला लागतंय. इट्स ओके. बसा लागतो म्हणजे बॉम्ब साईडला बसा मग. तुम्ही बसा. तुम्ही मेजॉरिटी तिथे जास्ती आहे. हे बघ डिस्ट्रॉय कोण होणार ते बघ. तुमचं नॉन व्हेज आमच्यात पडलं आम्ही बिंदास खाणार. पण आमचं नॉनव्हेज तुमच्यात पडलं तर तरी पण बसतो आम्ही. ठीक आहे तुझा आत्मा माझा. ओम भट स्वाहा. चला आता खाऊन घेऊ जरा. मी पनीर टेस्ट केलं काय मस्त लागतं. वा कालच जर इथे आलं असतं तर अजून मजा आली असते. पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे. कसं आहे मस्त आहे. विचार हिमांशू कडक आहे बाईक कडक चांगलं एकदम. एन्जॉय करूया. लास्ट वीक नंतर मी आत्ता व्हिडिओ बनवतो आहे कारण की लास्ट नाईटला आम्ही जे जेवण जेवलो ना नंतर घरी आल्यानंतर ना थोडं तब्येत डाऊन होती. तो आमरस मला वाटतं आमरस खूप जास्ती झालं. आमरस ॲक्च्युली जास्ती नाही झालं. ते जेव्हा आम्ही वेंगुर्ल्याला गेलो ना खवणे बीचला तर तिथे आम्ही आमरस पिला ना तिथे 3 ग्लास पिले. पण ॲक्च्युली ते घरगुती होतं. ते म्हणजे घरगुती जे पण आहे ना ते कळून चुकतं. आणि जेव्हा मी ते रात्री जेवलो त्या हॉटेलमध्ये त्यानंतर तेव्हा पण तिथे आमरस होता. तर आमरस घेतला मी. मला श्रेयस पण बोलला की मे बी हा ना जरा घरगुती वाटत नाही आहे. पण मी म्हटलं जाऊ द्या आमरस मागवला तर पिऊन टाकूया. तर ते जरा जास्ती झालं मला असं वाटते. मग रात्री थोडी तब्येत डाऊन होती पण आता ठीक आहे आता जरा बरं वाटते. तर आजचा प्लॅन आहे फोर्टवर जाण्याचा. पण बघूया मे बी जर आता मी नाश्ता करायला जातो आणि गोळी घेतो. जर मला बरं वाटलं तर मी जाईल नाही तर मी आराम करेल. कारण की आज आम्हाला दुपारी देवगडला निघायचं सगळे पॅकिंग करून. तर बघू जरा डिसाईड करतो काय करू. कारण की ऊन खूप आहे आणि थोडीशी अशी कणकण बोलतात ना तसं आहे. तर मे बी जरा नाश्ता करेल गोळी घेईल आणि डिसाईड करतो जायचं की नाही ते. जर मी गेलो तर मग तुम्हाला पण दिसेल या ह्याच्यात फोर्टला चाललो आहे मी. तो कोणता फोर्ट आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच कळेल. आणि मग फोर्ट आल्यानंतर मग आम्ही इथे येऊन पॅकिंग करू आणि देवगडला जाऊ आणि मग उद्या सकाळी मुंबईला. तर तेच आता बघूया कसं काय ते. सगळे आता फ्रेशअप होतात. 11 वाजलेत आणि आत्ता सगळे उठलेत. या व्हिडिओसाठी आपण एवढंच ठेवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज तर खूप मजा आली. म्हणजे जे पण आम्ही वॉटर स्पोर्ट्स केले. मी सगळ्यात मेन काय मिस केलं माहिती आहे चेस्ट माउंट किंवा मग हेड माउंट पाहिजे होता गोप्रोसाठी आणि वॉटरप्रूफ केस. तुम्हाला दाखवलं असतं ना तुम्हाला पण एवढी मजा आली असती ना. मस्त मजा आली. स्कुबा डायव्हिंग केलं. स्कुबा डायव्हिंगचे तर व्हिडिओज येतीलच माझ्याकडे. मग पॅराग्लायडिंग केलं त्याच्यात पण गोप्रो पाहिजे होतं यार. भेटूया आपण असाच नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.